आज महापालिका आयुक्त आणि मी स्वतः या ठिकाणी आलो। श्रमजीवी संघटनेचे प्रमुख आदरणीय विवेक भाऊ पंडित यांच्याशी काल माझी चर्चा झाली। सुलतानभाईंबरोबर चर्चा झाली। तर हे जे घरं आहेत ते बऱ्याच वर्षानंतर आता तयार झालेली आहेत, कारण जवळजवळ 14 ते 15 वर्षाचा वनवास, रामाचा वनवास तरी 14 वर्षात संपला होता, परंतु ह्या बीएसयूपीचा वनवास मात्र 15 ते 18 वर्षापासून आहे। आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बिचारे हे आमचे आदिवासी बांधव आणि इतरही समाजाची लोक ह्या बीएसयूपीच्या योजनेमुळे घराच्या बाहेर राहत आहेत। त्यामुळे ह्या बीएसयूपीच्या योजनेमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना जे पात्र आहेत त्यांनाच घरं मिळावी अशी आमची भूमिका आहे। आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही दिलंय की एकही काही आधी ज्या वितरित करण्यात आल्या होत्या या योजनांमधली घरं, त्यामध्ये बोगस लाभार्थी घुसले होते। 30% जवळजवळ माझ्या माहितीनुसार बोगस लाभार्थी असं मला आमच्या लोकांनी सांगितलं। तर ह्या सगळ्या तयार झालेल्या इमारतींमध्ये खऱ्याखुऱ्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे। आमच्या आदिवासी बांधवांना एकाच बिल्डिंगमध्ये घरं मिळाली पाहिजे। आणि त्या माध्यमातून मी आणि आयुक्त साहेब आम्ही आता आज दौरा केला आणि लवकरात लवकर विवेक भाऊंची वेळ घेऊन, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही ह्या लाभार्थ्यांना चावे देणार आहोत, त्यांना लवकरात लवकर त्यांचं घर देणार आहोत। त्याचबरोबर जे 950 रुपये पाण्याचे केले होते ते सुद्धा 500 रुपये जे पूर्वीपासून चालत आलेले तेच करण्याच्या सूचना मी खांबी साहेबांना दिलेल्या आहे। आयुक्त साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, कारण आधीच लोकांना गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी मिळत नाही। टँकरनी पाणी देत असताना ते पण 950 रुपये दरानं कसं त्यांना परवडेल, त्यामुळे ते 500 रुपयेच करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आणि बाकीची ही बीएसयूपीची योजना जी आहे ती शासन स्तरावर निर्णय लवकरात लवकर पुढील महिन्यामध्ये होईल, जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही या ठिकाणी घरं देण्याचे निर्णय हा घेतलेला आहे।